दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. एका छोट्या बेपत्ता प्रकरणामागे भीषण खुनाचं रहस्य निफाडमध्ये उघडकीस आलंय. निफाड शहरात मानवी नात्यांचा काळा चेहरा समोर आलाय. अनैतिक संबंधांच्या विळख्यात अडकलेल्या अरुण ढेपले याने रंभाबाई काळे यांचा निर्दयीपणे गळा आवळून खून करत मृतदेहाची अमानुष विल्हेवाट लावल्याचा संतापजनक आणि अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मामलेदार चौकातील रंभाबाई काळे या 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी निफाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रे झपाट्याने फिरवत आरोपीच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली. आरोपी अरुण ढेपले हा सुरुवातीला पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. तसेच आरोपीने थरकाव उडवणारा खुलासा यावेळी केला. रंभाबाई काळे यांचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात कोंबला आणि त्यात दगड भरले. तसेच देवपूर रोड लगतच्या पडक्या विहिरीत फेकून दिला. इतकंच नाही तर गुन्हा पचवण्यासाठी विष प्राशन करून स्वतःला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला असल्याची कबुली त्याने दिली आहे. दरम्यान या घटनेने निफाड शहर हादरून गेलंय. तसेच नागरिकांमधून देखील संताप व्यक्त करण्यात येत आहे. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.